एसटी महामंडळाकडून मिनी बस सेवा शहरवासियांसाठी मोठा गाजावाजा करत सुरू करण्यात आली, परंतु दुसऱ्यांदाही भंगार गाड्याच नशिबी आल्याने प्रवाशांना मात्र याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे। एसटी महामंडळाकडून मागील 2-3 महिन्यांपूर्वी शहर बस सेवेत सुधारणा करून यशवंती नावाच्या मिनी बस नांदेड आगारातून मागवल्या होत्या। त्यांचे चांगले प्रमोशनही केले गेले, पण नंतर कळालं की त्या 5 गाड्या जुन्या व भंगार आहेत। या आशयाच्या बातम्या प्रसारित होताच एसटी महामंडळाने त्या भंगार गाड्या नांदेडला पाठवल्या। 5 दिवसांपूर्वी पुन्हा 5 पोपटी रंगाच्या यशवंती नावाच्या गाड्या शहर बस सेवेत दाखल झाल्या। त्याचा आढावा घेतला असता पुन्हा त्याच भंगार गाड्या दुरुस्त करून आल्याचं दिसून येतं, कारण बसच्या बोनेट जवळ केबल तुटलेल्या आहेत। आतमध्ये संपूर्ण अस्ताव्यस्तपणा दिसून आला। अचानक बंद पडलेल्या या यशवंती बस सिडको बस स्थानकात उभ्या दिसल्या तर प्रवाशांनी तासनतास वाट पाहत आमचे हाल होत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। मी गेल्या तासभरापासून इथं उभा आहे। मला कलेक्टर ऑफिस, माझं वसतिगृह आहे तिथं संत तुकाराम, त्या वसतिगृहाला जायचं आहे। इथं दररोजचा असंच प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळं कसं आहे, त्यामुळे बसची पास काढणं सुद्धा आम्हाला मुश्किल होतं। आम्ही जनरली बसने यायला तर उशीर होतोच, यायला तर बस नसतेच, यायला 20-25 मिनिटं तरी रस्त्यावर उन्हात आम्हाला उभं राहावं लागतं आणि जायला पण वेळेवर बस नसते। झाला आता 1 तास झाला मला जायला बस नाहीये। आता ही बस जी उभी आहे माझ्या पाठीमागे यशवंती नावाची, ही सुद्धा सुरू केली होती, परंतु काय कारण असेल ते मला सांगता येणार नाही, परंतु ती सुद्धा बंद पडली। कोणीच नाही सोबती, मी 1 घंट्यापासून इथं बसलेली आहे, ज्या प्रवादावरून आलेली आहे। बजाजनगरला जायचंय, बजाजनगरला जायचंय। 1 तास झालाय मी बीडून आलो इथं, तरी बसची सेवा नाहीये। 4 गाड्या चिकलठाण्यालाच गेल्या, तर मध्यवर्ती बस स्टँडला गाडीच नाहीये। 1 तासापासून उभा आहे, बिलकुल सेवा नाहीये, बरोबर सेवा बिलकुल होत नाहीत। एसटी महामंडळाचे अधिकारी सक्षम आणि कर्तव्यदक्ष नसल्याने अशा खराब गाड्या शहरवासियांच्या पदरी आल्या, अशा तीव्र प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत। पुरानी बोतल में नई शराब या म्हणीप्रमाणेच काही परिस्थिती एसटी महामंडळाची झाली आहे। कारण यापूर्वी सुद्धा नांदेडहून गाड्या आल्या होत्या, त्याही खराब होत्या म्हणून वापस पाठवण्यात आल्या होत्या आणि आता आणलेल्या सुद्धा गाड्या काही नवीन नाही, त्याची परिस्थिती आपण बघू शकता, पूर्णपणे खराब। भविष्यात पुन्हा शहरवासियांना याच्यामुळं अनेक त्रासांना सामना करावा लागणार आहे। प्रवाशांचे हाल होणार एवढं मात्र निश्चित। कॅमेरामॅन शाकीर चिश्तीसह सय्यद फिरोज, MCN न्यूज।